मंत्रालयामधील ही दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण राज्याचा आणि मुंबईचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये कंट्रोल रूममध्ये आता अजित पवार दाखल झालेले आहेत आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईसह संपूर्ण राज्याचा आढावा सध्या घेतला जातोय। अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या जात आहेत। चर्चा होती की आम्ही आले आणि मग ते बाकीच्यांना पण ते हो 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 होय हो ओके थँक्यू सर कॅबिनेट आहे कॅबिनेट पण 11 वाजता सीएमने एक पहिली मीटिंग लावली ती पण आहे त्याच्यामध्ये आता काशी मुसळधार पावसाचा इशारा आता आपण ज्या लेडीशी बोललोय तिनं ते दिलंय काय हवामान खात्याने दिले ना हो सर ते देतात आणि सर त्यांच्या कंट्रोल रूम आहे ना बीएमसी त्यांचे त्यांचं ऐकूनच गगराणी तो निर्णय घेतला। मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर याचा अर्थ ठाणे जिल्ह्यामध्ये पण बऱ्यापैकी परिस्थिती पावसाची सर काय झालं ना ते 24 तासाचे रेड अलर्ट आहे तिथे मगाशी ते नाही का म्हणले की पुन्हा ठाणे रेड मध्ये 10च्या आपल्या स्लाइड मध्ये पण आपण 24 तासाचं ठेवू मध्ये जे 3 तासाचं त्यांनी बदलला ऑरेंज केलं तरी आपण 24 तासाच्या रेड दाखवायचे। सकाळी मुंबई गोवा रस्ता सुद्धा मानगावच्या हो सिंधुदुर्गच्या तिथं काहीतरी मुळे नाही तिथं एका पुलाला होल पडलं ते पुलाला होल पडलं सावित्री नदी आपल्याला 2-4 नद्या तरी आपण बराचसा त्याच्यातला काळ काढला तरी ते म्हणजे त्या मानाने परिस्थिती सुधारली पण अजून आपल्याला साठलेला काळ तिथला काढायची गेल्या वेळी एवढ्याच पावसाला ऑलरेडी बाहेर आलं पाहिजे त्यावेळी फक्त इशारा पाठवला प्रेम जाणार ना काही इतके आपण प्रयत्न करतोय मुंबईचं काही होत नाही करोडो खर्च करतोय मग फार एकदम सांगितलं ना की ते म्हणतात ते बशीसारखा 7 पेटे एकत्र घालतील आणि त्याच्यामध्ये वरती हाय लाईन सुरू झालं की आतलं पाणी बाहेर जात नाही ते पाणी दाबलं जातं। पवार यांच्याकडून मंत्रालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये आढावा घेतला जातोय। संपूर्ण राज्याचा आढावा आणि माहिती अजित पवार घेताना पाहायला मिळत आहेत। दादर परिसरात